नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाइम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वीचे राज्यशास्त्र या विषयाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत, जे आता होणाऱ्या परीक्षे दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह. पर्याय क्रमांक अ. द्विध्रुवीयतेचा अस्त. ब. आशियामध्ये प्रादेशिकवादाचा उदय. क. अलिप्तवादाचा अंत. ड. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. द्विध्रुवीयतेचा अस्त. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त. प्रश्न क्रमांक 2. मास्त्रिक्ट करार संदर्भ. पर्याय क्रमांक अ. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल. पर्याय क्रमांक ब. युरोपीय संघ. पर्याय क्रमांक क. अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप. पर्याय क्रमांक ड. ब्रिक्सची स्थापना. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. युरोपीय संघ. मास्त्रिक्ट करार संदर्भ याचं योग्य उत्तर आहे ब. युरोपीय संघ. प्रश्न क्रमांक 3. जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले आहेत. अ. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. ब. गॅटची निर्मिती. क. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. ड. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. पर्याय आहेत 1. फक्त अ, ब, क बरोबर आहेत. 2. अ, ब, ड बरोबर आहेत. 3. फक्त अ, क, ड बरोबर आहेत. 4. सर्व बरोबर आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त अ, क, ड बरोबर आहेत. म्हणजे भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. प्रश्न क्रमांक 4. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते. अ. भारत. ब. चीन. क. फ्रान्स. ड. अमेरिका. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. चीन. प्रश्न क्रमांक 5. रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992 यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय क्रमांक अ. पर्यावरण आणि विकास. पर्याय क्रमांक ब. आण्विक प्रसारबंदी. पर्याय क्रमांक क. आंतरराष्ट्रीय व्यापार. ड. लिंगभाव निगडित समस्या. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पर्यावरण आणि विकास. रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992 पर्यावरण आणि विकास यावर लक्ष केंद्रित करतो. प्रश्न क्रमांक 6. आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. अ. शिक्षण. ब. लोककल्याण. क. विकास. ड. सक्षमीकरण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. सक्षमीकरण. आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करतो. प्रश्न क्रमांक 7. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे. पर्याय क्रमांक अ. पंचायती राज. पर्याय क्रमांक ब. राष्ट्रीय एकात्मता. पर्याय क्रमांक क. राष्ट्र ही संकल्पना. पर्याय क्रमांक ड. मेल्टिंग पॉट ही संकल्पना. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. राष्ट्रीय एकात्मता. विविधतेत एकता हे राष्ट्रीय एकात्मता भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे. प्रश्न क्रमांक 8. चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत. अ. JKLF. ब. नक्षलवादी चळवळ. क. हिजबुल मुजाहिद्दीन. ड. आसाम तेल कोंडी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. नक्षलवादी चळवळ. चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळ यांच्याशी निगडित आहेत. प्रश्न क्रमांक 9. लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली. पर्याय क्रमांक अ. अमेरिका. पर्याय क्रमांक ब. युनायटेड किंगडम. पर्याय क्रमांक क. स्वीडन. पर्याय क्रमांक ड. रशिया. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. स्वीडन. लोकपाल ही संकल्पना स्वीडन येथून घेण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 10. नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. पर्याय क्रमांक अ. पर्याय क्रमांक ब. विकास प्रशासन. पर्याय क्रमांक क. सुशासन. पर्याय क्रमांक ड. बिगर सरकारी उपक्रम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सुशासन. नागरिकाची सनद ही संकल्पना सुशासन याचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 11. अलिप्तवादाचा हा गाभा आहे. अ. जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन. ब. शीतयुद्धात सहभाग.
ड लोकशाही समाजवाद एक धोरण, ड प्रादेशिकतावादाचे धोरण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन. अलिप्तवादाचा हा गाभा आहे, म्हणजेच जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन होय. प्रश्न क्रमांक 12, भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशासोबत केला आहे. पर्याय क्रमांक अ बांगलादेश, पर्याय क्रमांक ब पाकिस्तान, पर्याय क्रमांक क चीन, पर्याय क्रमांक ड नेपाळ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बांगलादेश. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का हा करार बांगलादेश या देशासोबत केला आहे.